सुरगाणा तालुक्यात दिनांक 11 ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यान महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक सेवा पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुलामुलींच्या खो खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। अलंगून आणि खिरडी येथे पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या आश्रमशाळांनी दमदार कामगिरी करत तीनही वयोगटात आपले वर्चस्व कायम ठेवले। तालुका क्रीडा अधिकारी श्री सर्वेश देशमुख, स्पर्धेचे संयोजक श्री जी.एन. सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या। या स्पर्धेचे उद्घाटन संस्थापक तथा माजी आमदार कॉम्रेड जे.पी. गावित यांच्या हस्ते करण्यात आले। अलंगून, भेगू आणि खिरडीच्या संघांचा शानदार विजय। 14 वर्षाखालील गटात अलंगून आश्रमशाळेच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले। 17 वर्षाखालील गटात अलंगून आश्रमशाळेच्या मुलांच्या संघाने तर भेगू आश्रमशाळेच्या मुलींच्या संघाने विजय संपादन केला। 19 वर्षाखालील गटातही अलंगून आश्रमशाळेच्या मुलांच्या संघाने आणि खिरडी आश्रमशाळेच्या मुलींच्या संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळवले। या उल्लेखनीय कामगिरीमुळे आदर्श समता शिक्षण संस्थेतील अनुदानित आश्रमशाळा अलंगूनचे 4 संघ तर भेगू आणि खिरडी आश्रमशाळेचा प्रत्येकी 1 संघ असे एकूण 6 संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत। तालुक्यातील विविध शाळांचा सहभाग या तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषद शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। विविध शाळांमधील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेची रंगत वाढवली। मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या आश्रमशाळांनी आपल्या उत्कृष्ट क्रीडा परंपरेची पुनरावृत्ती करत विजयाचा दबदबा कायम राखला। खेळाडूंच्या सातत्यपूर्ण सरावाला, क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाला आणि संस्थेच्या प्रोत्साहनाला या यशाचे श्रेय दिले जात आहे। या विजयामुळे सुरगाणा तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळाचा नावलौकिक आणखीन वाढला आहे। जिल्हा स्तरावरही हे सर्व संघ चमकदार कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला जातो आहे। विजयी खेळाडूंचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड जे.पी. गावित, संस्थेचे संचालक मंडळ, समन्वयक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी अभिनंदन केले। मैदानावर खेळाडूंच्या विजयासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व क्रीडा शिक्षकांचे विशेष कौतुक करण्यात आले। तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ।